मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. हॅलो, वेलकम टू इंटरव्ह्यू द इन्फ्लुएन्सर शो. सर्वांचं स्वागत आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये, जो की आहे 11वा. आणि आपल्यासोबत आहेत अतिशय 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 महत्त्वाचे आणि व्हेरी 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 स्पेशल सेलिब्रिटी प्रशांतजी दामले. नमस्कार प्रशांतजी, कसे आहात तुम्ही? नमस्कार. फर्स्ट क्लास, मी मजेत आहे. ओके. आपला हा प्रश्नांचा असतो, 11 प्रश्न असतात, पण त्यातला पहिला प्रश्न असतो की ज्याच्यामध्ये आपण विचारतो सेलिब्रिटींना, आपल्या गेस्टना, की तुमची स्टोरी सांगा. पण या बाबतीत आज मीच तुमची स्टोरी सांगतो सर्वांना. की पहिली गोष्ट म्हणजे या वर्षी या महिन्यात प्रशांतजी यांनी त्यांचा 60वा वाढदिवस साजरा केला. त्यासाठीच पूर्ण आमच्या इंटरव्ह्यू द इन्फ्लुएन्सर शोकडनं तुम्हाला हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा. सगळ्यांना खूप धन्यवाद. थँक्यू. आणि त्याच्यानंतर या पूर्ण 60 वर्षाच्या त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी 38 वर्ष त्यांचे कार्यकाल इंडस्ट्रीमध्ये, नाट्यामध्ये, नाट्यमंदिरामध्ये आणि सर्व लोकांना हसण्यात ह्याच्यामध्ये केलेले आहेत. त्याच्यानंतर या पूर्ण 38 वर्षांमध्ये त्यांच्याकडे 4 लिम्का बुक रेकॉर्ड्स पण आहेत. बरोबर प्रशांतजी, थोडक्यात त्याच्याबद्दल सांगू शकता? बरोबर आहे. कसं झालं होतं की 95 मध्ये मी एका दिवसात 4 प्रयोग केले होते. आणि 95 म्हणजे एकूण 4 लिम्का लागले की एका दिवसात 4 प्रयोग, एका दिवसात 5 प्रयोग. ओके. आणि 96 मध्ये मी 365 दिवसात 462 प्रयोग केले होते. आणि त्यानंतरच्या वर्षात मी 365 दिवसात 469 प्रयोग केले होते. असे एकूण 4 लिम्का रेकॉर्ड्स आहेत. आणि आता टोटल करिअरचा आपण बघायचा विचार केला तर 83 टिल डेट माझे साधारणपणे 13,200 प्रयोग झालेले आहेत. बापरे बापरे. मी परत एकदा सांगतो, 13,200 प्रयोग आणि साधारण एक प्रयोग 3 तासाचा असतो साधारणतः. ऍव्हरेज 2 तास, 2.5 तास पकड. बापरे बापरे. म्हणजे नाही, कॅल्क्युलेशनच्या ते थोडस बाहेरचं. त्यापेक्षा सोपा हिशोब सांगतो. दर प्रयोगात किंवा दर नाटकात, दर प्रयोगात मी साधारण 5 वेळा कपडे बदलतो. आता हा हिशोब सोपा पडेल. 13,000 गुणिले आपण रफली जर केलं तरी 60,000 वेळा मला कपडे बदलायला लागलेले. बापरे बापरे. आणि ते सुद्धा ऑन स्टेज, म्हणजे ड्युरिंग युअर शोज. बापरे. अमेझिंग. आणि परत एकदा खूप खूप धन्यवाद प्रशांतजी आमच्यासोबत आल्याबद्दल. म्हणजे नाही, शब्द फुटत नाहीये आमच्याकडनं. थँक्यू. अजून एक छोटासा हे होता, मी तुमचं हे पण बघितलं वेबसाईटवरती की तुमचं फॅन फाउंडेशन आहे, टी स्कूल आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सर्वांना माहिती आहे. मला स्वतःला एक प्रश्न पडला होता की तुमचं सोशल मीडिया हँडल कोण करतं? म्हणजे फेसबुक असू दे, ट्विटर असू दे, वेबसाईट असू दे. काही वेळा मी करतो, नाहीतर बऱ्याच वेळा मी करतो. पण काही स्पेशल पोस्ट जे असतात की नाटकाची डिझाईन्स असतात किंवा त्याच्यावर काही ॲनिमेशन्स असतात, त्यासाठी सेटू ऍडव्हर्टायझिंग म्हणून पुण्यातली एक संस्था आहे, ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. ते माझं काम बघतात की जे स्पेशल काही गोष्टी ज्या असतील, स्पेशल ज्या गोष्टी असतील त्या ते करतात. बाकीचे मीच करत असतो. अरे, म्हणजे हा प्रश्न कशासाठी की आताच आपण म्हणलं 13,000 गुणिले 5 प्लस सगळे हे फॅन फाउंडेशन, टी स्कूल, आणि त्याच्यातनं पण वेळ काढून म्हणजे हे कसं? नाही, एव्हरीबडी कॅन डू इट. हे सगळ्यांना शक्य असतं. बरोबर. फक्त आपण ते इम्प्लिमेंट करत नाही. मला असं वाटतं की टाइम मॅनेजमेंट ही अगदी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि टाइम मॅनेजमेंट जर करायला जमलं तर ते फारच इझिली जमू शकतं. फक्त जी गोष्ट आपण करतोय त्या गोष्टी अतिशय आवड असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि सुदैवानं झालं काय, माझा जो छंद होता त्याच व्यवसायात रूपांतर झाल्यामुळे मी जास्त काम करू शकतो. अरे वा वा वा. अप्रतिम अप्रतिम. सगळ्यांनी याची नोट घ्यावी की महत्वाचा संदेश आहे. प्रशांतजी, आपण 11 प्रश्नांकडे बघूया पटापट एकदम. नक्की. ओके. त्यातला पहिला प्रश्न आहे की तुमचं आता आपण म्हणलं तसं 38 वर्षाचं पूर्ण कार्यकाळ, पूर्ण तुमचा जर्नीच्या बद्दल काही सांगू शकाल? कसं आहे, साधारण 22 वर्षाचा होतो आपण. जेव्हा 22 वर्षाचा असतो त्यावेळी
आपले सगळे व्हेन्यू आपण ओपन ठेवतो की आपण कुठे कुठे काम करू शकतो. बरोबर. कुठल्याही वयोगट म्हणजे या 22 वर्षाच्या जी मुलं किंवा मुली आहेत त्याचं तू साधारण निरीक्षण केलं तर आपल्याला हे कळून येतं. तसंच माझंही होतं. मी आय एम टॉकिंग अबाउट 83 ला शॉर्ट हँड जोरात होतं, टायपिंग जोरात होतं. मी बॅडमिंटन पण खेळायचो, अकाउंट्स रायटिंग पण करायचो, गाणं पण करायचो आणि अभिनय सुद्धा थोडा थोडा सुरू केला होता. सो ऍट अ टाइम 5-6 गोष्टी माझ्या चालू होत्या. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण मध्यमवर्गीय लोक कसं असतो, एक आपल्याला सेफ्टी पाहिजे असते. त्यामुळे आधी आपण नोकरी कर बाबा, नोकरी करून मग तुला जे काय परफॉर्मिंग आर्ट करायचे ते कर. मग त्यामुळे मी माझी बीएससीची नोकरी सुरू झाली आणि त्याच्याच बरोबर नाटक आणि गाणं हे पण चालू राहिलं आणि ते कंटिन्यू राहिलं. नोकरी पण कंटिन्यू राहिली आणि ते 92 गेल्या माधव पुढेकडे जेव्हा नाटक आलं 92ला, त्यावेळी मला थोडस स्थैर्य आल्याचं फील आला आणि मग त्यावेळी मी नोकरी सोडली. पण म्हणजे टोटलची काय मी 9-10 वर्ष नोकरी केली, त्यात 5 वर्ष नोकरी माझी विदाऊट पे होती. त्यामुळे मेंटली माझी अशी तयारी होत होती की आपल्याला नोकरी करायची नाहीये, असे माझं मेंटल माझी प्रिपरेशन होती. आणि अर्थात 25 डिसेंबरला लग्न झाल्यामुळे एक जबाबदारी पण वाढली होती. 87ला माझ्या मोठ्या मुलीचा जन्म झाला, त्यामुळे तीही जबाबदारी आली होती. सो स्टेप बाय स्टेप आपल्याला कसं पुढे जाता येईल ह्याच्यातून हाच असा एक विचार होता. आणि डेफिनेटली परफॉर्मिंग आर्टमध्ये साधारणपणे सर्व कलाकार अस्थिर असतात. मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय, मला ते पण करायचंय. तसंच मीही केलं, मी केलं नाही अशातला भाग नाही. पण ज्यावेळी मला कळलं की गेल्या माधव पुढेकडे हे नाटक आपल्याला साथ देणार आहे आणि हात देणार आहे, त्यावेळी मी बाकीचं सगळं बंद केलं. मी पिक्चर बंद केले, सिरियल बंद केल्या आणि मी फक्त नाटक या एकाच गोष्टीवर मी कॉन्सन्ट्रेशन केलं. त्यामुळे तिथपासून पुढे हे बघ, परफॉर्मिंग आर्टमध्ये मी आजही चुकू शकतो. म्हणजे माझे एका लग्नाच्या पुढची गोष्टीचे जरी 400 प्रयोग झाले असतील तरीही मी चुकू शकतो, कारण इट्स अ गेम ऑफ कॉन्फिडन्स आणि कॉन्सन्ट्रेशन. त्या कॉन्सन्ट्रेशन जर तुमचं झालं तर तुम्ही कधीही काही चुकू शकता. त्यामुळे चूक होणं हे गृहीत धरलेलं आहे, फक्त कमीत कमी चुका होणं हे आपल्याला बघायचं असतं. त्यामुळे या संपूर्ण कालावधीत, या संपूर्ण 38 वर्षात मी काही चुका केल्या नाहीत अशाचा भाग नाही, पण त्या चुकातून आपण शिकायचं असतं. शिकायचं असतं काय असतं की कुठल्या पद्धतीचं नाटक करायचं नाही. आता मला इथेच हा व्यवसाय म्हणून जेव्हा मला करायचा आहे, वेन आय ऍक्सेप्ट दिस एज अ प्रोफेशन, तर व्यावसायिक पद्धतीने मला कसं काम करता येईल हे माझ्याकडे, हे मी जास्त बारकाईने मी लक्ष द्यायला पाहिजे. आणि मुळात हे मनावर बिंबवायला पाहिजे की आय एम अन्सरेबल टू समबडी. साधारणपणे आपल्याकडे तशी पद्धत नाहीये, केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं असं आहे. तसं नाहीये. पण म्हणजे मी तुझ्या खिशातून जेव्हा 500 रुपये काढतो तेव्हा मी तुला अन्सरेबल असणं गरजेचं आहे. आणि ते माझ्या मनात, माझ्या डोक्यात आणि माझ्या सहकलाकारांच्या डोक्यात हे खूप भिनलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण 38 वर्षाच्या कालावधीत अनेक चढ उतार आले, नाही अशातला भाग नाही, पण चढ बऱ्यापैकी मिळाले, कारण मी कॉन्सन्ट्रेशनने, फोकसने इथेच काम करतो. याच ठिकाणी काम केल्यामुळे अडचणी आल्या तर त्याच्यावर मार्ग कसा काढायचा हेही मला त्याच वेळी कळत होतं. त्यामुळे मार्ग काढत काढत पुढे गेलो. आणि आज जे आहे कसं आहे की यश मिळवायला वेळ लागतो, यश टिकवायला वेळ लागतो आणि यश जे मिळालेले आहे ते अजून वाढवायला वेळ लागतो. या सगळ्या 3 वेगवेगळ्या स्टेजेस आहेत आयुष्यातल्या कलाकारांच्या. त्यामुळे शिकताना किंवा यश मिळवताना जी मेहनत घ्यायला लागते त्याच्या 10 पट जास्त मेहनत किंवा 100 पट जास्त मेहनत आहे ते यश टिकवण्यासाठी लागते. त्यामुळे तुम्हाला मेंटली यू शुड बी व्हेरी स्ट्रॉंग, यू शुड बी केअरफुल की आपण काय करतोय, आपण काय बोलतोय, आपण रिॲक्ट कसं करतोय. या प्रत्येक म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा प्रत्यक्ष प्रेक्षकांशी बोलतो त्यावेळी सुद्धा आणि रंगमंचावर सुद्धा, म्हणजे ऑन ऑल फ्रंट्स यू आर अन्सरेबल हे डोक्यात ठेवलं तर मला असं वाटतं की अडचणी तर येतातच कुठल्याही व्यवसाय असेल. तर आज पॅन्डेमिक चालू आहे, आपण मार्च-एप्रिल पासून घरी बसलेले आहे 2020, आज 2021 एप्रिल आलं, आता परत क्लोज डाऊन झालेलं आहे. आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने पावसाळ्याचे, त्यानंतर दिवाळी, दसरा, गणपती, नवरात्र ह्याच्यात 1.5 महिना जाणार आहे. म्हणजे आमचा बिझनेस सुरू होईल हा नोव्हेंबरला सुरू होईल. त्यामुळे आता हे परत 8 महिने मागचं वर्ष हे अडचणी ते येतच असतात. आपल्याला त्याच्यावर
ओव्हरकम कसं करायचं ह्याच्यावर आपण खूप छान विचार करून ठेवावा लागतो. आणि आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळीने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की पैसे येत जात राहतात, पैसे येत जात राहतात, पण आपण जो पैसा कमवतो त्यातला 50% रक्कम ही आपल्या पुढच्या आयुष्यासाठी राखून ठेवायची असते. बरोबर. आणि ती जर राखून ठेवली तर कोणतीही अडचणी आली तरी आपण मरत नाही, आपण उपाशी राहत नाही. त्यामुळे तीच पद्धत आमच्यापर्यंत आलेली आहे, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत आलेली आहे. तुझ्या पिढीपर्यंत आली आहे की नाही आय डोंट नो, नाही. पण इट्स पण ही पद्धत आहे. आपल्याला 1-2 वर्ष जरी घरी बसायला लागलं तरी आपण मरणार नाही, आपण जेवू शकू. या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, बरोबर. कारण कधी काय होईल आपल्याला सांगता येत नाही. सो या सगळ्या अडचणी आपल्याला तोंड द्यायचं असतं आणि शस्त्र खाली टाकायची नसतात. यू हॅव टू फेस इट अँड यू हॅव टू सॉल्व्ह इट. करेक्ट. तर म्हणून तर आपल्याला जन्म दिलाय ना देवाने. आपल्याला बुद्धी त्याच्यासाठीच दिलेली की यू हॅव टू ओव्हरकम ऑल द डिफिकल्टीज, यू हॅव टू सॉल्व्ह दॅट. आणि तशीच डिफिकल्टी किंवा तशी चूक परत होऊ नये याची आपण काळजी घ्यायची असते. अमेझिंग. म्हणजे काटे आलेत ऐकून सर्व गोष्टी. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी. आपण पुढचा प्रश्न बघूया की जो आहे तुमचा 24 तासापैकी, म्हणजे तुमचे वर्क डे आणि ऑफ डे असा प्रश्न आहे. म्हणजे तुमचा काम करण्याचा दिवस त्यातला 24 तास कसे असतात, आणि जेव्हा तुम्हाला काम नसतं, जे शक्य नाही आहे, पण जर सुट्टीचा दिवस असेल तर तो तुम्ही त्या दिवशी तुम्ही काय करता? नाही, आता मी निर्माता पण असल्यामुळे आता हे पॅन्डेमिकचे आपण 2 वर्ष सोडून देऊया. पण मी नेहमी म्हणतो की मी जेव्हा स्टेजवर असतो ना तेव्हा रिलॅक्स असतो. स्टेजवर असतो तेव्हा मी रिलॅक्स असतो. निर्माता असतो तेव्हा ही इज वर्किंग 24 आवर्स. म्हणजे जरा विश्रांती घेऊ असं मी म्हणतो. नाही अशातलं मी बसलो तरी माझ्या डोक्यात ते चाललेलं असतं की व्हॉट नेक्स्ट. बरोबर. आणि व्हॉट नेक्स्ट हा विचार करत असताना मागच्या प्रोजेक्टमध्ये आपल्या काय काय चुका झाल्यात ह्याचाही आपल्याला थोडासा ठोकताळा बांधावा लागतो आणि त्याच्यावर पुढचा प्रोजेक्ट आपल्याला प्लॅन करावा लागतो. सो विश्रांतीची वेळ मला पाहिजे तेव्हा मी विश्रांती घेऊ शकतो, तो काही विषय नाहीये. मला पाहिजे तेव्हा मी विश्रांती घेऊ शकतो. पण निर्माता झालो की विश्रांतीच्या वेळेत सुद्धा त्या गोष्टी आठवत राहतात आणि मला त्याचं दुःख नाही, उलट मी एन्जॉय करतो. त्या गोष्टी मी एन्जॉय करतो बिकॉज नाव जो छंद होता, नाव इट्स माय प्रोफेशन अँड आय वॉन्ट टू बी 100%. आपण 100% परफेक्ट राहू शकत नाही, पण आपल्याला नियर बाय तेवढा प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्वी सुद्धा परीक्षा देताना मी 75% किंवा 80% प्रयत्न करायचो. त्यावेळी सुद्धा माझी अपेक्षा काय फारशा माझ्याकडून जास्त नव्हत्या. पण 70-75चा जेव्हा प्रयत्न करायचो तेव्हा 40-45% मला मिळायचे. त्यामुळे आपली अपेक्षा, तेव्हापासून मला कळलं की आपण अपेक्षा खूप ठेवाव्या. खूप अपेक्षा ठेवल्या तर आपण त्या गोष्टीच्या परफेक्शनच्या जवळ जाऊ शकतो. हे मला नंतर कळलं, शाळेत कधी कळलं नाही. असो, त्याचं काही दुःख नाहीये. ओके. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही म्हणजे कामाच्या 24 तास तुमच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण 24 आवर्स. ओके. अमेझिंग. ओके. नंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे की तुमच्या कामातला अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आवडते आणि कुठली गोष्ट आहे की ज्याचा तुम्हाला खूप अभिमान आहे? नाही, मला तर एक तर फोकस काम करायला आवडतं. म्हणजे कुठलीही गोष्ट घेतली, म्हणजे आता मागच्या वर्षी आमचा जो मराठी नाटक समूह आहे त्याच्यातर्फे जवळजवळ आम्ही 350 लोकांना, आमच्या बॅकस्टेज कलाकारांना 9 महिने आम्ही मदत केली, पैशांची मदत केली, रोख त्यांच्या खात्यात पाठवण्याची. तर हे जेव्हा ठरलं तेव्हा मी फोकस्ड त्या कामावर जाऊ. म्हणजे मी एक जबाबदारी घेतली की ते फोकस काम करायची मी सवय लावून घेतलेली आहे. नाही तर मग ते अर्धवट काम झालं की मला ते खूप त्रास होतो. म्हणजे मे बी संस्कार कसे असतील किंवा कसंही असेल, आय डोंट नो, पण जी गोष्ट ज्या जागी असायला पाहिजे त्याच जागी असली की मला बरं वाटतं. हे आपले जरा जुने संस्कार आहेत. जागा हल्ली की मला त्रास होते. म्हणजे जसं स्वयंपाकघरात
स्वयंपाकघरात तुझ्या आईला चहाचा डबा तिथेच पाहिजे, साखरेचा डबा इथेच पाहिजे, मिठाचा डबा इथेच पाहिजे. हे कुठल्याही गृहिणीची ही शिस्त असते. मग स्वयंपाकघरात गेल्यानंतर ते डबे हल्ली की कोणी डबे हलवले असा एक प्रश्न असतो. सो त्या जागी ती गोष्ट त्या वेळेला होणं हा. हे फार गरजेचं आहे. वा. आणि आय एन्जॉय दॅट. त्यासाठी जेवढी आपल्याला मेहनत द्यायला लागेल तेवढी मी घेत असतो. आणि मला ते आवडतं आणि फोकस काम करायला मला आवडतं. आणि उगाच पाट्या टाकायचे मला ती सवय तर नाही आहे. बरोबर बरोबर. आणि त्याच प्रश्न असं होतं की तुम्ही कशा प्राऊड आहात, तुम्ही कशाचा अभिमान वाटतो तुम्हाला तुमच्या कामातल्या? नाही, मला अभिमान वाटतो मी मराठी नाटकात काम करतो. अरे वा, अरे वा. याचा मला प्रचंड अभिमान आहे. कारण बाकी कुठेही काम न करता आज मी छान सुखाने जगू शकतोय. आणि मला जे दिले ते मराठी नाटकानेच दिलेलं आहे. अरे वा, अरे वा. मस्त मस्त. येस, चौथा प्रश्न असा आहे की अशी कोणती सवय तुम्ही खूप दिवसापासून करता आणि ती कुठली आणि त्याचा कसा उपयोग तुम्हाला झाला? तेच तुला सांगितलं ना, सवय हीच लावून घेतली आहे की वेळच्या वेळी आजचं काम मी उद्यावर टाकत नाही. उद्याचं काम आज आज किंवा किंबहुना आत्ताच करायचा प्रयत्न करतो. किंबहुना त्याचमुळे मला कदाचित शुगर लागली असेल. कारण मला ते म्हणजे ते उद्यावर टाकायला मला आवडत नाही काम. जे काम करायचं आहे हे एकदा ठरलं की ते मला उद्यावर टाकायला आवडत नाही. ओके. ते आज आत्तापासूनच मला करायला आवडतं. त्यामुळे त्याचे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. काही वेळात मला नुकसान पण होतं, पण फायदा पण जास्त वेळा होतो फायदा. कारण जो प्लॅनिंग वाईज जर परफेक्ट असेल तर आपण कधी चुकत नाही असं मला वाटतं. आणि दुसरी आवडती गोष्ट मला जी आहे ती प्लॅन बी पण मी तयार ठेवतो. प्लॅन ए सक्सेसफुल झाला नाही तर प्लॅन बी आपल्या हातात असायला पाहिजे. करेक्ट. बिकॉज आय मीन परफॉर्मिंग आर्ट अँड बिकॉज आय एम अ प्रोड्युसर टू. प्रश्न आहे 5वा. प्रशांतजींचा सर्वात आवडता पदार्थ जे ते प्रत्येक जेवणात घेऊ शकते. नाही, खरं सांगू का, मी आता प्युअर शाकाहारी आहे. त्यामुळे शाकाहारीमध्ये इतकी व्हरायटी आहे, इतकी व्हरायटी आहे. फक्त तुमचं हे बदललं ना, मसाला बदलला की तुमचं अख्खं जेवण बदलतं. बरोबर बरोबर. सो मला शाकाहारीमध्ये काही आवडतं आणि त्यातले तिखट मला जरा जास्त आवडतं. बरोबर. आणि एखादा कुठलाही पदार्थ दिला तर चालेल. पण तरी मला वडापाव पण आवडतो, मला मिसळ पण आवडते, मला जिलेबी पण आवडते. पण हा आमचा प्रश्न थोडासा हे आहे की जो असं तुमचा कुठला पदार्थ आहे की जो तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ आज उद्या परवा खाऊ शकता? रोज खाऊ शकतो. रोज मी खाऊ. वडापाव रोज खाऊ शकतो. अरे वा वा. माझा पण फेवरेट आहे, तुम्ही पण खाऊ शकता. हवा प्रश्न आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीत प्रचंड पॉझिटिव्ह आहात? पॉझिटिव्ह ह्याच गोष्टीत आहे की माझ्या नाटकाला ऑडियन्स येणं फार गरजेचं आहे. हे सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह असल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी आपोआप येतात. की नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांचं 100% मनोरंजन व्हायलाच हवं, ह्या बाबतीत मी जास्त पॉझिटिव्ह आहे. ओके. आणि ह्या बाबतीत पॉझिटिव्ह असल्यामुळे मला बाकी सगळ्या गोष्टी नीट कराव्याच लागतात. आणि नीट कराव्याच लागतात म्हणून मला प्लॅनिंग पण नीट करावं लागतं आणि त्याचा मला त्रास पण होतो. त्यामुळे जोपर्यंत मी पॉझिटिव्हनेस सोडत नाही त्या गोष्टीतला, तोपर्यंत माझं जे काही टाइम टेबल आहे ते तसंच चालू राहणार आहे. आणि जोपर्यंत मी रिटायर होत नाही तोपर्यंत माझं हे टाइम टेबल आणि हे असंच चालू राहणार रुटीन. ओके ओके. मस्तच. ओके. पुढचा प्रश्न आहे 7वा की तुम्ही कठीण परिस्थितींवर कशी मात करता आणि तुमची सगळ्यात मोठी शक्ती कुठली? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सेकंड माझा बी प्लॅन रेडी असतो. प्लॅन बी हा नेहमीच रेडी असतो. आणि कठीण परिस्थिती ही सतत येत असते. बरोबर. रोज म्हणजे प्रत्येक प्रयोगाला काही ना काहीतरी घडतच असतं आणि निर्माता म्हणून आय हॅव टू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. त्यामुळे आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती बघ की या माणसाला कितीही काही सांगितलं ना तरी त्याला काही फरक पडत नाही. त्याला एक शब्द होता निगरगट्ट. शब्द होता हा निगरगट्ट झालाय, त्याला काही फरक पडत नाही आयुष्यात. माझं तसं झालेलं नाहीये. निर्माता असं असल्यामुळे मी संवेदनशील मला राहावं लागतं. त्यामुळे बोलायचं काय, वागायचं काय, कुठले शब्द वापरायचे, कुठल्या वेळी आवाज
सूर कुठला वापरायचा, कारण माझं सगळं जे काम आहे ते सुरावर चालतं. बरोबर. सूर आणि शब्द ह्याच्यावरच मला चालतं. कुठल्या माणसाला झापायचं असेल तर त्यावेळी त्याचा सूर कसा असायला पाहिजे, कुठल्या परिस्थितीत त्याने काही चूक केली आहे का, कारण मी स्वतः चूक केली आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. त्यामुळे अवघड परिस्थिती ही कायम असते बरोबर. आणि त्या अवघड परिस्थितीतून तावून सुलाखून मी रोज निघत असतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की मला खूप पेशन्स वाढलाय. माझा पेशन्स खूप वाढलाय. त्यामुळे कोणी समोरचा माणूस कितीही अथवा किंवा टाटा किंवा अतिशय नम्रपणे बोलला तरी मी माझं जे नॉर्मल टेम्परेचर आहे ते काही शक्यतो हलू देत नाही. क्वचित कधीतरी हलतं, नाही अशातला भाग नाही. पण 10 मध्ये 2 ते 3 वेळा हलतं. बाकी आय एम यूज्ड टू हँडल ऑल दीज थिंग्स. ओके. पुढचा 8वा प्रश्न आहे. तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली? अभिनय कसं आहे की मी काही आय एम नॉट अ बॉर्न ऍक्टर. आता आपल्या कसं दामले घराण्यात ऍक्टर आहेत. म्हणजे मास्टर दामले हे आपले काका, हे माझे काका. आणि रामभाऊ म्हणजे रामकृष्ण दामले हे तर उत्तम गायक आणि ते हार्मोनियम पण वाढवायचे. जनार्दन दामले तेही उत्तम हार्मोनियम वाजवायचे. आपल्याकडे गाण्याची परंपरा आहे. आपल्याकडे अभिनयाची परंपरा कमी आहे. एक मास्टर दामले सोडले तर आपल्याकडे अभिनयाची परंपरा नाही. किंवा माझ्या म्हणजे आईकडून मटंग्यांमध्ये सुद्धा गाण्याची परंपरा आहे. मटंगी आणि दामल्यांमध्ये गाण्याची परंपरा प्रचंड प्रमाणावर आहे. बरोबर. अभिनयाची परंपरा नाही. त्यामुळे अभिनय मला जेव्हा पहिल्यांदा उभं राहावं लागलं कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये 78 सालचं सांगतो, त्यावेळी उभं कसं राहायचं, वळायचं कसं, हात कुठे ठेवायचे, कसं बोलायचं, हे शून्यापासून गिरवावं लागलं. आणि त्यामधून नंतर पुढे पुढे लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, सुधीर जोशी, अशोक सराफ, राजा गोसावी, शरद तळवलकर, शशिकांत निकटे अशी सगळी मंडळी, सगळ्या मंडळींबरोबर काम करायची संधी मिळाली. कसं आहे, व्यावसायिक रंगभूमीवर तसं कोणी शिकवायच्या भानगडीत पडत नाही. तिथे शिकवायच्या कोणी भानगडीत पडत नाही. पहिल्या रिडिंग मध्ये तर जर तू पीक झालास, तर तुला आवडलं तुझं वाचन दिग्दर्शकाला, तर तिथे तुझं सिलेक्शन होतं फर्स्ट टाइम, नाहीतर तिथेच तुझी दांडी काढतात. त्यामुळे इथे शिकवण्याच्या भानगडीत कोणी पडलं नाही. पण माझ्या सुदैवाने मला नाट्य संस्था पण चांगल्या मिळाल्या. सुयोग सारखी एक उत्तम नाट्य संस्था मिळाली जिथे मला शिकायला मिळालं. पूर्वी दिग्दर्शक सुद्धा उत्तम होते, तिथे वेळ देऊन काम करायचं. म्हणजे वामन केंद्रे काय, किंवा प्रकाश बुद्धिसागर काय, विजय केंकरे, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, असे आपल्याकडे 5-7 जबरदस्त ताकदीचे दिग्दर्शक आहेत. त्यांचाही तोच प्रॉब्लेम होतो की कलाकारांनी त्यांना समजा वेळ दिला नाही तालमीला, ते तरी काय शिकवणार. बरोबर. त्यामुळे कलाकारांनी सुद्धा जर शिकायची इच्छा असेल तर तुम्हाला पूर्ण वेळ तालमीसाठी द्यायला पाहिजे. 30 दिवसाचा पर डे 12 तास, तर तुम्हाला ते कळू शकतं. नाहीतर मग पाट्या टाकण्याचं काम होतं. मग जेवढे तुम्ही वेळ देता, समजा तुम्ही सगळे वेळ तुम्हाला एक 25 तास दिले तर नाटक तेवढंच चालतं. 10-12 प्रयोगच चालतं नाटक. सो यू हॅव टू इन्व्हेस्ट युअर टाइम. सो प्रत्येक गोष्टीकडे नाटकात काम करत असताना मी प्रत्येक गोष्टीकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घेण्याची सवय लावली. प्रत्येकाकडून काहीतरी, म्हणजे आता समजा उद्या समजा तुला काही पदार्थ बनवायची वेळ आली तर पदार्थ बनवताना तू आठवतोस की आईने काय टाकलं त्याच्यात, पहिल्यांदा काय केलं होतं, पहिल्यांदा आधी कापून घेतली का, आधी फोडणी घातली का, काय. सी सो हळूहळू तुझं डोकं चालू होतं आणि देन मग तू स्वतःचा पदार्थ तयार करतोस. आता मला शिकवायला कोणी नसल्यामुळे मला संपूर्ण जे काही थोडंफार शिकलोय ते शिकायलाच मला 35 वर्ष लागली, 30 वर्ष लागली. त्यामुळे माझ्याकडे आज जे आहे ते सगळ्यांच्याकडून मी भाड्याने घेतलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मस्तच. ओके. 9वा प्रश्न असा आहे की ऍक्च्युली तो प्रश्न असा आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टी हसवते आणि तुम्ही लोकांना कसे हसवता. आता तो सेकंड पार्टचा प्रश्न आहे, तो क्वेश्चन आपल्याला ऍप्लिकेबल नाहीये कारण की सगळ्यांना माहिती आहे. पण पहिला प्रश्न आहे की प्रशांतजींना कोण और कशामुळे प्रशांतजी हसतात. काहीही कुठलीही गोष्ट किंवा ऐकताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर ते कॅरेक्टर येतं. पु ल देशपांडेंची म्हैस ही समजा कथा ऐकलीच
किंवा पु ल देशपांडेंची कुठलीही कथा ऐकलीस तर आधी त्या कथेचं कॅरेक्टर आधी आपल्या डोळ्यासमोर येतं. ते कॅरेक्टर करेक्ट उभं राहिलं की मग त्याने केलेले विनोद आपल्या लक्षात येतात. तर मला असं वाटतं की कुठल्याही लेखकाने कॅरेक्टर अगर खूप छान अगर त्याने व्यवस्थित उभं केलं हा हा तर मला ते नाटक आवडतं, मला ते विनोद आवडतात आणि विनोद हे शक्यतो म्हणजे 100% स्वच्छच असायला पाहिजे, निखळ असायला पाहिजे. हा. शारीरिक व्यंगावर असू नये. हम्म, त्या कॅरेक्टरने केलेले ते विनोद असणं गरजेचं आहे. हम्म, हम्म. आणि त्या विनोदाला 8 पासून 80 हा वयोगट त्या नाटकाला यायला पाहिजे आणि हसायला पाहिजे. सो मी हसीन कधी ह्या सगळ्या गोष्टी जर उत्तम जमल्या तर मला हसायला येतं. मी काही न हसणारा माणूस नाही. मला प्रचंड हसायला येतं आणि आवडतं पण हसायला. ओके. पण ते मापात व्हायला पाहिजे सगळं. हा बरोबर. मस्त मस्तच. पुढचा प्रश्न असा आहे की मी 5 शब्द तुम्हाला विचारेन, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं असा. तर त्यातला पहिला प्रश्न आहे हेल्थ. हेल्थ. हेल्थ हा. आता सध्याच्या परिस्थितीत वेल्थ आपण कमवू शकत नाही, पण हेल्थ इज वेल्थ. त्यामुळे हेल्थ कमवा. अरे वा. दुसरं आहे पॅशन. पॅशन कुठल्याही गोष्टीची तुम्हाला पॅशन असणं गरजेचं आहे तरच तुम्ही काम करू शकता. आता मला जर एखादी वेब सिरीज बघायची असेल तर वेब सिरीज मधली जी कॅरेक्टर्स आहेत ती कॅरेक्टर्स मला आवडली तर माझी पॅशन निर्माण होते आणि मग पॅशनने तुम्ही ती वेब सिरीज बघता. करेक्ट. आता इथे या क्षणाला मी प्रेक्षक आहे. जेव्हा वेब सिरीज बघतो तेव्हा मी प्रेक्षक आहे. तर हा प्रेक्षक समाधानी केव्हा होईल जेव्हा त्या कॅरेक्टर्सचं मला वागणं बोलणं चालणं सगळं आवडेल. बरोबर. ते ज्या पॅशनने काम करतायत ती पॅशन माझ्यापर्यंत पोहोचली तर मी त्याच पॅशनने ती वेब सिरीज बघू शकतो. सेम अप्लायज टू थिएटर. येस. ओके ओके. मस्त. नंतर तिसरा प्रश्न आहे रिस्क. रिस्क. मी नेहमी म्हणतो की मराठी नाट्य निर्मिती ही 3 पत्ती आहे. 3 पत्ती एक खेळ आहे. तुला माहिती आहे की नाही मला माहित नाही. माहिती. पण त्याला फ्लश असं म्हणतात. फ्लश असं म्हणतात. तर त्या फ्लशमध्ये 3 पत्तीमध्ये बरेच वेळा काही वेळा तुम्ही ओपन मध्ये खेळता, काही वेळा ब्लाइंड मध्ये खेळता. तर ब्लाइंड मध्ये खेळण्याचा जसा फायदा आहे तसा तोटा पण आहे. ब्लाइंड मध्ये समजा ओपन मध्ये तुम्ही समजा ₹100 टाकत असाल तर ब्लाइंड मध्ये तुम्हाला ₹50 टाकायला अलाउड आहे. तर ब्लाइंड मध्ये किती खेळायचं ह्याचं एक तुम्हाला साधारण जजमेंट यायला पाहिजे. त्यासाठी नाटक कसं आहे, त्याची संहिता कशी आहे, त्यातली कॅरेक्टर्स किती डेव्हलप झाली आहेत, कशी डेव्हलप झाली आहेत, ह्याचा जर तुम्हाला चांगला अंदाज आला, त्यानंतर त्या कॅरेक्टरला कुठलं कलाकार जास्त चांगलं काम करू शकेल हे जर जमलं तर तुम्ही कितीही ब्लाइंड खेळू शकता. आता त्याच्या पुढची गोष्ट आहे तो नशिबाचा भाग आहे. म्हणजे पहिल्या प्रयोगाला समजा तुमचा मेन उत्तम काम करणारा कलाकार आजारी पडला आणि पुढचा महिनाभर तुमचे प्रयोगच झाले नाहीत तर आपलं नशीब फुटकं असं म्हणता येईल. पण रिस्क घेतल्याशिवाय मजा पण येत नाही. रिस्क किती घ्यायची, किती कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची हा ज्याच्या त्याच्या बुद्धीवर आणि ज्याचा त्याचा खिसा किती गरम आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मस्त मस्त. पुढचा प्रश्न आहे सॉरी शब्द आहे ड्रीम. ड्रीम. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण मला जेव्हा काय काय वेळा मला फ्रस्ट्रेशन येत नाही बरं का, मला टेन्शन येतं. जेव्हा मला खूप टेन्शन येतं तेव्हा मी असं झोपताना विचार करतो की मी सचिनला बॉलिंग करतोय किंवा मी सचिन बरोबर अपोजिट एंडला बॅटिंग करतोय आणि हे त्याच्यापेक्षा रप्पा रप 6 बिग्स 4 बीर मारतोय आणि मला पटकन झोप लागते. ओके. सो तुम्ही विचार कसा करता, किती पॉझिटिव्ह विचार करता ह्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत असं मला वाटतं. ओके ओके. मस्त. आणि त्यातला लास्ट शब्द आहे मेडिटेशन. उत्तम काम करणं हे माझ्यासाठी मेडिटेशन आहे. वा वा. अमेझिंग. जास्तीत जास्त चांगलं काम करणं, जास्तीत जास्त परफेक्शनच्या जवळ जाऊन काम करणं, दिस इज माय मेडिटेशन. ओके. ते काम छान झालं तर मला तेवढीच शांती मिळेल जेवढे मी अर्धा तास मेडिटेशन करेन त्याच्यात मिळेल. अरे वा. मस्त
मस्त. थँक्यू व्हेरी मच. नंतर आपण आता लास्ट 11व्या प्रश्नाकडे येऊया. त्या प्रश्नाचं थोडंसं आम्ही आत्तापर्यंत 10 एपिसोडला थोडं वेगळं होतं, आम्ही थोडंसं चेंज केलं त्याला. तर प्रश्न असा आहे की जर या क्षणी पूर्ण जग वर्ल्ड तुमच्याकडे बघत असेल, तुम्हाला ऐकत असेल आत्ता या क्षणी, तर तुम्हाला काय म्हणावंसं वाटतं, काय सांगावं असं वाटतं? मी त्याला असंच सांगेन की आता ही पॅन्डेमिक आहे, ही अडचण आहे, ही काही दरवेळी येत नाही. पण पॅन्डेमिक नसताना सुद्धा दर दिवशी काही ना काहीतरी अडचणी आपल्याला येतच असतात अँड वी आर यूज टू फेस इट अँड वी आर यूज टू सॉल्व इट. त्यामुळे त्यामुळे आपल्याला माहिती आहे आपल्या अडचणी आपल्याला कशा सोडवायच्या हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काय डोक्याला त्रास आहे यार असं म्हणण्यापेक्षा अरे वा परत हीच अडचण आली का, बरं आम्ही सीट की ही परत येणार नाही. म्हणजे माझी बस 9:12ची बस जर चुकत असेल दर 3 दिवस तर त्या बसची चूक नाहीये, ती माझी चूक आहे. आय एम नॉट रिचिंग देअर इन टाइम. सो आय एम बरं मी तिथे का वेळेत पोहोचत नाहीये, मी लवकर उठत नाहीये का, माझं सकाळी बायकोशी फार भांडण तंटे वाद होत आहेत का, माझी मुलं मला वेळच्या वेळी काही काम करत नाहीये. सो यू हॅव टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम्स. हे प्रत्येक घरात हे असे प्रॉब्लेम्स येतच असतात, काही ना काहीतरी प्रॉब्लेम अचानक. बरं तुमच्या फॉरेन कंट्रीजमध्ये आज गेल्यानंतर सांगतात की युअर सर्व्हिसेस आर नॉट रिक्वायर्ड फ्रॉम टुमॉरो, असंही होऊ शकतं. सो अशा वेळी आपल्याला आपल्या ज्येष्ठांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत 50% बाजूला टाका, ही गोष्ट आपल्याला उपयोगी पडत आहे. सो काही म्हणी फार महत्वाच्या आहेत. अति तेथे माती, या सगळ्या थेंबे थेंबे तळे साचले, या सगळ्या म्हणी ज्या आहेत त्या आपल्या ज्येष्ठांनी अनुभवातून आपल्या समोर ठेवलेल्या त्या म्हणी आहेत. त्यामुळे आपण ते सांभाळायला पाहिजे. अंथरून पाहून हातपाय पसरा हे जे म्हणायचंय ते योग्य आहे. म्हणजे मध्यंतरी एक म्हणाले की त्याचं काही गरज नाही, आपले पाय बाहेर गेले तरी चालेल. पाय बाहेर गेले तरी चालेल, पण पाय आत कधी घ्यायचं हेही माहिती नसायला पाहिजे आपल्याला. नाही तर त्याने मला सांगितलं, त्याने सांगितलं पाय बाहेर काढतो, पाय बाहेर काढ की, पण आत कधी घ्यायचं हे त्याने सांगितलं नाहीये. यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट. सो मला असं वाटतं की आजच्या हे वर्ष सुद्धा जाणार आपलं 2021. सो आपण खूप शांतपणे छान आणि आनंदाने काम करू शकतो ते 2022 पासून. सो तोपर्यंत हेल्थ इज वेल्थ ह्या दृष्टीने काम करा. आपलं जे काही आयुष्य आहे, जे काही आनंद आहे तो कमवायचा प्रयत्न करा. सगळ्या धावपळीच्या काळामध्ये तुमचे छंद बाजूला पडलेले आहेत. कोणी चित्र काढत असेल, कोणी गात असेल, कोणी व्यायाम करायला आवडत असेल, कोणाला पत्ते खेळायला आवडत असेल, कोणाला कॅरम खेळायला आवडत असेल, सगळ्या गोष्टी बाहेर काढा. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही हे लक्षात घ्या. चिडचिड करण्यात काही पॉईंट नाहीये, त्यातून काहीही मिळणार नाहीये. त्यामुळे चिडचिड करू नका, शांतपणे लगा. जे आहे ते आहे, हे स्वीकार. मस्त मस्त अमेझिंग. थँक्यू प्रशांतजी, खूप खूप धन्यवाद प्रशांतजी तुमचा वेळात वेळ काढून आल्याबद्दल. इंटरव्ह्यू द इन्फ्लुएन्सर शोच्या पूर्ण टीमकडनं थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही पण पाहत राहा आणि थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू धन्यवाद. अरे हाय काय जाय काय हनुमान जसा रामाबरोबर होता तसा तू माझ्या बरोबर राहा. आहे कोण बाई, आहे कोण बाई, आता तुमची पाळी आहे, सांगा बाई कोण आहे कोण बाई. तुम्ही हिथं काय करा. ले ले ला ले ले ला ले ले ला ला ले. आहे कोण बाई, आडीचीने बुद्धी आणि नाव म्हणे सहस्त्र बुद्धी. ही बाई म्हणजे उद्धव कोंबडेचे लफडे. आहे कोण बाई, चांदीच्या ताटात ठेवले होते द्राक्षांचे घोस. चांदीच्या ताटात ठेवले होते द्राक्षांचे घोस. माधवरावांचं नाव घेते सुभाषचंद्र बोस.
अरे हाय काय